ह्या रूममधून जो सनसेटचा व्ह्यू मिळणार ना तुम्हाला दाखवते इकडे. वाव, मला खूप बरं वाटतं इथे. अलिबागला येत आहे ते पण फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर, तर कुठे जायचं ते पण सी साईड असं रिसॉर्ट जे मांडवा जेट्टीवरून फक्त 10 मिनिटावरती आहे. तर मी आली आहे शांत बीच रिसॉर्ट जे आहे अलिबागला. हॅलो, तर मी जिथे राहते ना तो आहे 2 बेडरूम सी साईड कॉटेज विथ बाल्कनी. बघायचं आहे, चला दाखवते. तर ह्या रूमची कॅपॅसिटी आहे 6 लोक. आता हा इथे किंग साईज बेड आहे, इथे माझ्या मागे पण सोफा कम बेड आहे आणि अजून एक आहे. आणि 2 मिनटं, तुम्हाला वाटत नाही खूप स्पेशियस असा रूम आहे, सगळीकडून लाईट येते, वाईब्स पण आणि पीस पण इथं खूप आहे, छान आहे. आणि आता दाखवते मी हा दुसरा रूम, सॉरी बंद रूम दाखवते. आणि हा आहे दुसरा बेडरूम, कॉम्पॅक्ट आहे पण इथे पण त्यांनी 2 विंडो दिल्या आहेत, छान आहे. इथे पण 2 लोक रूम राहू 2 लोक रूम नाही 2 लोक राहू शकतात. इथे त्यांनी मिनी फ्रीज दिला आहे, 2 बॉटल्स आहेत आपलं टी कॉफी जे आहे, आणि इथे मिरर दिला आहे. ह्यांचा बाथरूम ना खूप मोठा आहे. माझा जो कॉटेज आहे हा माझ्या मागे आहे आणि बीच आहे ना माझ्या डोळ्यावर एवढा सूर्यप्रकाश येतो आहे. हा इथे बीच हे दिसत नाही आहे सध्या इथून, कारण इथेच आहे आणि इथे हा कॉटेज, ठीक आहे. आणि बाकी ना पुढे पण कॉटेजेस आहेत पण त्यांना बाल्कनी नाही आहे, फक्त ह्या कॉटेजलाच बाल्कनी आहे. आता तुम्हाला मी दाखवते की इथे किती कॅटेगरी आहे. कोणती? जिताळा आहे. जिताळा, आणि ती दोन्ही पण जिताळाच आहे. बांगडा करी. हॅलो, आता मी लंच करायला आली आहे आणि मी हार्डकोर नॉनव्हेज खाते. आणि जर तुम्हाला आवडत असेल नॉनव्हेज खायला तर तुमची इथे मज्जा आहे, मज्जा कळतं आहे. चिकन लपेटा, वडे, फिश फ्राय, बांगडा करी, आणि इथे अजून काही आहे. आणि मी इथं टेस्ट केलं आहे, माझा एक वडा संपला आहे आणि खरंच खूप टेस्टी आहे. आणि जे व्हेजिटेरियन आहेत ना काळजी करू नका, कारण इथे मी श्रीखंड पाहिलं आहे, पुरी पण पाहिलं आणि भाज्याही आहेत, पण मी खात नाही व्हेज. इथे आल्यावरती तुम्हाला एवढं शांत वाटेल ना खरंच, कारण तुम्ही माझ्या मागे बघू शकता एवढी झाडं, समुद्र आणि हा समुद्रांच्या लाटाचा आवाज. ही मुंबईत नाही मिळत, ही एवढी शांतता आणि एवढं मन प्रसन्न नाही होत जे तुमचं इथे येऊन तुम्हाला वाटेल. समजा कोणाला लग्न करायचं आहे किंवा काही इव्हेंट्स आहे तेही तुम्ही करू शकता. लागला आणि इथे तुम्हाला खूप कॅटेगरी मिळतील रूमच्या, फॅमिली रूम, शेअरिंग रूम, कॉटेज विथ बाल्कनी आणि खूप हा आहे सीसाइड कॉटेज बट विदाउट बाल्कनी. हा बेडरूम, इथे वॉशरूम आणि हा सोफा आहे पण सोफा कम बेड आहे, नंतर तुम्ही ते करू शकता. इथे मी उभी आहे, हा आहे फॅमिली रूम जिथे 4 लोक राहू शकतात. 1 बेड 2 झाले आणि माझ्या मागे आहे सोफा कम बेड. कॉम्पॅक्ट आहे आणि खरंच खूप चांगलं आहे. हे जेवढे लाईनमध्ये आहे ते सगळे फॅमिली रूम्स आहेत. इथे आहे ही ग्रुप शेअरिंग रूम जिथे 7 लोक आरामात राहू शकतात. ग्रुप शेअरिंग रूम घेतली तर तुम्हाला प्रायव्हेट स्पेस पण मिळेल, जसं थोडासा अल्लुप्त म्हणता येईल त्याला. तुमची प्रायव्हसी पण आहे आणि मजा पण आहे. आणि हा आहे सिंगल बेड रूम, पण इथे सोफा कम बेड आणि ऑलरेडी दिला आहे. टी कॉफी स्टेशन आहे.
इथे ॲक्टिव्हिटी रूम पण आहे, पण तुम्हाला इथे आउटडोर गेम पण खेळता येईल. ह्या साईडला एक नेट आहे, तिथे पण एक आहे, टेबल टेनिस पण आहे त्या साईडला, म्हणजे तुम्ही गेम पण खेळू शकता. रिसॉर्टचा शांत असा स्विमिंग पूल, एका साईडला सी, एका साईडला स्विमिंग पूल, आणि ते पण तिन्ही साईडने अशी झाडं आहेत. किती छान वाटतंय. मी जाणार आहे पाण्यात, आता नाही पण थोड्या वेळाने. तर तुम्ही कधी येता इथे लवकर सांगा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मला कॉमेंट्समध्ये सांगा. इथे तुम्हाला खूप कॅटेगरी मिळतील. कॉटेजेस विथ बाल्कनी, फॅमिली रूम, ग्रुप शेअरिंग रूम, आणि इथे ना बाल्कनीला जो व्ह्यू आहे ना, सरळ तुम्हाला सी दिसेल. अजून इथे तुम्हाला 4 मील्स मिळतील, लंच, डिनर, ब्रेकफास्ट, हाय टी. तर कधी येणार आहात? आणि रेटचं जर तुम्ही मला विचाराल तर इथे ना असं नाही आहे की वेनसडे वीकडेजचे रेट वेगळे आहेत, विकेंडचे रेट वेगळे आहेत. नाही, तुम्हाला हा एकच रेट मिळणार आहे. 3.5K आहे फॅमिली आणि शेअरिंगचं, आणि 3.8 आहे जे तुम्हाला जिथे मी राहते कॉटेजेस विथ बाल्कनी त्याचा. तर तुम्ही कधी येत आहे? तर तुम्हाला रोजच्या दगदगीपासून थोडा आराम हवा असेल तर तुम्ही इकडे नक्की या, कारण इथे वायफाय नाही आहे. कारण तुमच्या डोक्याला तेवढी शांतता राहील की नो नेटवर्क, नो सोशल मीडिया, फक्त आराम करायचा आहे तुम्हाला. इथे फक्त शांतता तुम्हाला मिळणार आहे. तर कधी येत आहे? आणि जर तुम्हाला हा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा, आणि आवडला असेल तर कमेंट्स करा. कमेंट्स कर. रेडी? आय टीमध्ये आम्ही कांदा भाजी घेतली आहे आणि बटाटा भाजी घेतली आहे, आणि मिक्स घेतली आहे, पण मी फक्त कांदा भाजी घेतली आहे. वाव, बंद केल्यावरती पण ना ह्या विंडोतून पण सनसेट दिसतोय आणि इथून समोरून पण दिसतोय. बसून पण सनसेट एन्जॉय करू शकताय. अजून तुम्हाला काय हवंय जर तुम्हाला वेकेशन एन्जॉय करायचं आहे? डिनरला भेंडीची भाजी आहे, चिकन आहे, प्रॉन्स आहे, चपाती, सुरमई फ्राय आहेत, पापड पण आहेत. स्वप्नील हाऊस हा हा. स्वप्नील कसं वाटलं जेवण? जेवण खूप अप्रतिम आहे. खास करून मला सुरमई आणि कोळंबी खूप आवडली. खूपच चविष्ट.